हाय गाईज, आज बाप्पा येऊन 4 दिवस झाले. म्हणजे आज 4था दिवस आहे आणि आज आमच्या घरामध्ये सत्यनारायणाची महापूजासुद्धा आहे. तर त्याची सर्वजण तयारी करतात. आज लवकर उठले. रात्रीसुद्धा झोपायला आम्हाला दोन वाजले रात्री झोपायला, कारण ते हार वगैरे सर्वजण बनवत बसले होते. रात्री आरती घेतली आणि मग त्याच्यानंतर आम्ही झोपायला गेले. आता आम्ही सर्वजण फ्रेश झालेत आणि सर्वजण माली वगैरे घराला तेच लावत आहेत, लावून ठेवत आहेत. आणि मला आता दुपारचं जेवण करायचं आहे. मग आता आज कसं सतत पाहुणे वगैरे आमच्या घरामध्ये येत राहणार, त्यामुळे आज मला ब्लॉग करता येईल की नाही ते मला माहीत नाही आहे, पण जेवढं होईल तेवढं मी करेन विथ माय बाप्पा. जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी आज करेन आणि मग टाकणार आहे. कारण आणि मध्येच कॅमेरा बंदसुद्धा करायला लागेल आज, कारण पूजा वगैरे आहे, पब्लिक सतत येत राहील म्हणून. तर चालेल, भेटूया मग जेवण झाल्यानंतर. आज भरपूर लेडीज घरामध्ये काम करायला होते म्हणून आमचं जेवणसुद्धा लवकर करून झालेलं आहे. बघा, भरपूर जणी आहेत काम करायला, त्यामुळे आमचं जेवण खूपच लवकर झालं आहे. आता पूजेची तयारी करायची आहे, तर सर्वजण खाली जाणार. आता आमचं जेवण वगैरे सर्व करून झालं आहे. मी दिसते तुम्हाला किती कामागुम झाले. आज गरम पण खूप झाला, पब्लिक जास्त आणि गॅस वगैरे म्हणजे फास्ट एकदम ठेवल्या होत्या, त्यामुळे घामाघूम खूप झाले. आता तुम्हाला दाखवते जेवण काय काय केलेलं आहे आम्ही आज. जेवण तर माझ्या यांनीच केलं आहे, मी थोडीफार फक्त मदत केले. तरी दाखवते तुम्हाला काय केलं आहे ते. याच्यामध्ये राईस भात, याच्यामध्ये चवलीची भाजी, याच्यामध्ये घेवड्याची भाजी आणि याच्यामध्ये वरण डाळ दिले. सर्व आम्ही छोट्या गॅसवरच तळतो आणि मिरची आणि स्वीटमध्ये लापशी करणार आहेत. ते झाल्यानंतर टाईम भेटलं तर दाखवेन, नाहीतर नेक्स्ट ओके. चला नंतर भेटूया. संध्याकाळी पूजा आहे, तर पूजेची तयारी चालू आहे इथे. थांबा, दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे इथे आता माझे हे आणि सासरे सर्व डेकोरेशन करतायत. पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतर दाखवते. आता सध्या मला तर थोडं काम आहे. चलो, आता आमचं जेवण वगैरे सर्व झालं, जेवले आम्ही. आणि आता सर्व आजूबाजूच्या बायका आहेत, ते भाजी वगैरे मिसायला जमल्या आहेत. थांबा, तुम्हाला दाखवते. आमच्या इथे पूजा आहे, तर पूजेचं सर्व सामान कटिंग करत घातले लेडीजने सर्व आणि कापतायत. मी वरून फक्त शूट करते, कारण मला वरती सुद्धा खूप कामं आहेत. बाकीच्या लेडीज आहेत, त्यांचं काहीतरी काम चालू आहे, काहीतरी करतायत त्या. थांबा, दाखवत्या. खिचडी, आईचा उपवास आहे आज. आणि ते काय करत घातले, गुलगुले आणि बाकीचं सण वगैरे काय करत घातले. काय केले त्याच्यामध्ये. आमच्या आत्याने एवढ्या पोळ्या केलेत, ते बघ, पोळ्या आणि त्या करंजा आणि मोदक, तिलाचे मोदक केलेले आहेत. पोळ्या एवढं सर्व केलेले आहेत. ओके, चालेल. चला, आता पूजा आहे, पूजाच्या वेळेला भेटूया. आता आम्ही पूजेसाठी माझी नणंद बसणार आहे, तिची तयारी करत घातली आहे. आणि आता तयारी करून झाल्यानंतर मग पूजेला बसल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. ओके, आता मेकअप वगैरे करून झाले आहे. ही बघा, सिम्पल लुक. आणि आता पार्लरवालीची असिस्टंट म्हणजे मी आता मेकअपचं सामान घेऊन चालली. बाय. प्रकारे हा डेकोरेशन झालेला आहे. ताई सर्व व्यवस्थित रचून ठेवते, सर्व सामान वगैरे. हे बघा, बघू शकता तुम्ही कसं ठेवलं आहे. ओके, आता पूजा चालू झाल्यावर डायरेक्ट आपण भेटूया. सो गाईज, आता घरचे वगैरे आलेले आहेत आणि ते सर्व सजावट करतायत. सजावट केल्यानंतर पूजा करायला सुरुवात करणार, तेव्हा तुम्हाला दाखवते.
काही तर पूजा वगैरे चालू झाले बघू शकता. पूजेला सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशः मंगलमेश्वरदेव ताराबलचंद्र बलदेव विद्याबलदेव बलदेव लक्ष्मीवते ते गुणगुण स्वामी लाभसे चार्य देशः कुशल बलदेया ईशा विद्यावरशा परदेश जनार्दन विधायकं गुरुवानु ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणम्यादु सर्वकार्यासिद्धे अभिसिद्ध. हाय गाईज, आता मी रेडी झाली आहे आणि हे असं सर्व रेडी करायला माझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं की असं हेअरस्टाईल कर, ही साडी नेस सेम. मग मी सुद्धा तसंच केलं आणि मी रेडी होऊन इथे आली तरीसुद्धा अजून पूजा झालेली नाही आहे. मग थोड्या वेळात पूजा वगैरे झाली आणि मग आता मी हे शूट करायला घेतलं. कशी दिसते मी कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण हा लूक माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणि हे असं सिंदूर वगैरे त्यांनीच मला असं भरायला सांगितलं होतं की असंच कर सेम. मग मी तसंच सेम केले. तर सर्वांनी मला कमेंटसुद्धा केले की खूप छान दिसते, तुम्हीसुद्धा सांगा मी कशी दिसते. आणि आता मी आतमध्ये जाणार आहे, जिथे पूजा झाली दर्शन वगैरे घेईन, सर्व दाखवते तुम्हाला. दाखवायला भेटलं तर दाखवते, नाही तर डायरेक्ट जेवण दाखवेल. ओके, आता पूजा वगैरे सर्व झाली, आरती पण झाली आणि आता पाहुण्यांची सुरुवात झाली आहे. तर मला पुढे करायला भेटेल की नाही माहीत नाही मला, पण मी आता पूजेचं कसं पूजा वगैरे कशी केली ती दाखवते. असं पूजा वगैरे मांडली आहे, आरती वगैरे झाली करून. आता आमची सानवी आहे, ती प्रसाद वाटायला बसलेली आहे. ओके, रोटी वगैरे भरून झाली. आता पाहुणेसुद्धा यायला लागले. मग हळदी कुंकू सर्वजण करतायत ना, तर आता मी जे मेकअप वगैरे केले, हळदी कुंकू लावल्यानंतर पूर्ण आता नाक माझा पॅक होईल, नाकापर्यंत हळदी कुंकू येईल. म्हणून मी लवकर शूट केला टाकण्यासाठी, कारण नंतर मग इथे टिकल्या आला की मग तो लूक बरोबर दिसणार नाही. असं चालेल. आता सर्वजण पाहुणे जेवायला बसलेत, जे लांबचे आहेत विरार साईडचे, ते लोक आता जेवायला वगैरे बसले आहेत. आणि आजचा दिवस खूप छान झाला. अजून पाहुणे गावातले तर लेटच येत आहेत, काहीतरी 9 वाजायला आले की मग येतील. आत्ता 8 वाजतील. मग चालेल की मी तुम्हाला जेवण वगैरे सर्व दाखवते आणि मग जेवायला कोण म्हणजे किती जण, कसं माणसं वगैरे येतात ते सर्व तुम्हाला दाखवते. जेवायला हे बघा सर्वांनी काढून ठेवलं आहे. इथे आहे पुरी, हा लोणचं, इथे मिरच्या आहेत, हे भजी, गुलाबजामुन, खीर, याच्यामध्ये आहे राईस, याच्यामध्ये आहे वरण, याच्यामध्ये आहे वाटाण्याची भाजी, आहे मिक्स भाजी. असं हे सर्व जेवण काढून ठेवलं आहे. आता पाहुणे आल्यानंतर जेवायला बसते. तो काही आता पब्लिकसुद्धा चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता पब्लिक चालू झालेली आहे. मग आम्ही थोड्या वेळात जेवताना दाखवते. तो हॅलो गाईज, ही आहे तृप्ती भोकरे. कॅटरर्स भेटले नाही म्हणून आम्ही हिला दिले आहे जेवणवाड्याची कामं. कधीपासून एवढ्या लोकांची सेवा करत आहे. तुम्ही बघू शकता किती पब्लिक. गाईज आज पूजा आहे, तर माझे सर्व भाच्या भाची सर्वजण आलेले आहेत. से हाय. आता आम्ही फुल एन्जॉय वगैरे डान्स वगैरे करणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवते. हा, आता तुम्ही बघू शकता की इथे काय काय लुक केलंय कोणी कोणी. से हाय. काजल ताई, ओके. से हाय. ये थांबा. ओके.
डन. अशा प्रकारे इथे सर्वांची मस्ती वगैरे चाललेली आहे खूप. आणि पूजा वगैरे आता संपली, पाहुणे वगैरे थांबले, सर्वांची प्रॅक्टिस चालली आहे रील्स बनवण्यासाठी. बघू शकता हा फ्रेमचा लुक सुद्धा बघून घ्या, काहीतरी वेगळंच लुक त्याने केलेला आहे. हिने तर नऊवारी नेसलेली आहे. कोलीनबाई बनली आहे परी. पदर कोलीनबाई तुमचा पदर नीट करा ना. ओके चला इथे प्रॅक्टिस चालली आहे. मोठे बायांचा जय जयकार. मोठे फाडी जिताना फुकटचा मारो फाडी या बावड्याला आता सर्व पाहुणे वगैरे गेले, आम्ही सुद्धा आता फ्रेश होऊन मग झोपायला जाऊ. सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.